सकाळचे 7 वाजले होते. कोवळं ऊन पडलं होतं. आज फायनल इयर BScचं फेअरवेल होतं. सर्व फायनल इयरचे मुलं मुली छान छान ड्रेस करून आले होते. त्या सर्वांमध्ये एक नाजूकशी गोड हसणारी गोरीशी आरोही उठून दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा सिंपल असा अनारकली घातला होता. तर मुलांमध्ये आशुतोष खूप मस्त दिसत होता. किती मुली त्याच्याकडेच पाहत होत्या. आशुतोष साधारण घरातून आलेला, बोलका पण तेवढाच समंजस, आपल्या आईबाबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारा मुलगा. कॉलेजच्या फेअरवेलला सुरुवात झाली. डान्स, मज्जामस्ती चालू झाली. सर्व आपल्या ग्रुपने मज्जामस्ती करत होते. तेवढ्यात आशुतोषची नजर कोणाला तरी शोधत होती आणि एकाएकी त्याची नजर स्थिरावली. तो आरोहीलाच शोधत होता. ती दिसताच त्याचा चेहरा खुलला. आशुतोषला आरोही बघताक्षणी आवडलेली त्यांच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच, पण तो कधी बोलला नव्हता. तसेही आरोहीला नवनवीन मित्रमैत्रिणी बनवायला खूप आवडायची. ती खूप बडबडी होती, पण कोणाला काहीही मदत लागली तर ती लगेच धावून जाणारी मुलगी होती. त्याला तिचा हा गुण आवडायचा. ते दोघे चांगले मित्रमैत्रीणसुद्धा होते. पण त्याला आरोहीला काहीही करून आज सांगायचे होते की त्याला तू खूप आवडते, त्याचं तिच्यावर प्रेम आहे असं. पण आशुतोष भीती वाटत होती असे सांगितल्यानंतर आरोही आपली चांगली मैत्रीण राहील ना, आपण तिच्या मैत्रीला मुकणार नाही ना. तेवढ्यात आरोहीने आशुतोषला बघितलं व ती त्याच्या जवळ आली व म्हणाली, काय हिरो, आज एकदम झक्कास दिसतोय. आशुतोष तिच्याकडे पाहतच होता. तेवढ्यातच ती बोलली, आज आपलं लक्ष नाही आहे वाटतं. तेव्हा आशुतोष भानावर आला आणि म्हणाला, अगं नाही, स्वर्गातली परी जमिनीवर आली तिला बघण्यातच गुंतलो होतो. त्यावर आरोही गालातल्या गालात हसून म्हणाली, कुठे आहे ती परी, मला पण दाखव. हे काय माझ्यासमोर, आशुतोष म्हणाला. काहीही आशुतोष, मी आणि परी वगैरे काही नाही हां, आरोही हसत हसत म्हणाली. मग आरोही व आशुतोष आपण 3 वर्षात किती काय काय मज्जा केली त्या गप्पात रंगले. त्यांचा ग्रुपही त्यामध्ये सामील झाला. आशुतोष विचारातच होता की आरोहीला कधी व कसं सांगायचं. आज सांगितलं नाही तर परत कधीही संधी मिळणार नाही, हे तो जाणून होताच. सर्व मित्रमैत्रिणी आणि आरोही व आशुतोष आठवणीत रमलेले. तेवढ्यात आशुतोष पटकन म्हणाला, खायला काहीतरी आणायला हवं. आरोही, तू येतेस का माझ्या जोडीला? पटकन काहीतरी आणूया सर्वांसाठी बाहेरून. आरोहीलासुद्धा भूक लागली होती. ती म्हणाली, हां चल जाऊन येऊ. तसेच ते निघाले. कॉलेजच्या गेटमधून बाहेर निघताच आशुतोष म्हणाला, आरोही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. खूप दिवसांपासून प्रयत्न करतोय सांगायचा, पण हिंमतच होत नाही आहे बोलायची. आज काय वेडा वगैरे झाला का तू आशुतोष? बोलण्याआधी कधीपासून विचारायला लागला तू मला, आणि माझ्यापुढे बोलायला कसली भीती वाटते रे. बोल, काय बोलायचे ते, आरोही म्हणाली. आशुतोषने आरोहीचा हात पकडला व कॉलेजच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये घेऊन आला व एका बाकावर तिला बसवले आणि तो खाली मांडीवर बसला व तिचा हात हातात घेऊन बोलणार. तेवढ्यात आरोही बोलली, काय चाललंय आशु तुझं? तेवढ्यात आशुतोषने व तिची नजरानजर झाली आणि 1 मिनिट करता दोघांनाही वेगळं काहीतरी जाणवलं आणि आरोहीने नजर बाजूला केली. तेवढ्यात आशुतोष बोलला, आरोही, मला तू खूप आवडतेस, लग्न करशील माझ्याशी? व तो आरोहीकडे पाहतच राहिला. आरोहीला काय बोलावे ते कळेना, पण आरोहीला आशुतोष पहिल्यापासूनच आवडत होताच. कारण त्याचा समजूतदारपणा, आरोही प्रॉब्लेममध्ये असताना त्याने सोल्युशन सांगणं खूप आवडायचं. ती 2 मिनिटं शांतच होती. आरोही, तुझ्या उत्तराची वाट बघतोय मी. यू लव्ह मी? आशुतोष म्हणाला. आरोहीने थोडीशी लाजतच मान हलवली. ती बघताच आशुतोषने तिला घट्ट मिठी मारली. आशुतोषला आरोहीकडून प्रेमाची कबुली मिळाल्यामुळे तो खूपच खुश झाला व आरोहीलाही खूप बरं वाटलं व तिच्या आनंदाचा पारावार उरला नाही. 5-10 मिनिटं ते दोघे एकमेकांच्या मिठीतच होते. एकाएकी दोघेही भानावर आले, बाजूला झाले, एकमेकांकडे बघायला लागले. त्या दोघांची नजरानजर झाली. तेवढ्यात आरोही बोलली, आशू, असं बघू नकोस रे, मला लाज वाटते. त्यावर आशुतोष हसायला लागला व बोलला, तुला लाजता पण येते का आरोही? ती हसत हसत म्हणाली, चल काहीतरी खायला घेऊया, सर्वजण आपली वाट बघत असतील. त्या दोघांनी खायला घेतलं व ते निघाले व कॉलेजमध्ये येईपर्यंत त्यांच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. तेवढ्यात ते त्यांच्या ग्रुपजवळ आले.
सर्वांनी खाऊ एका फटक्यात संपवला व सर्व परत डान्समध्ये गुंग झाले. मात्र अधूनमधून आरोही व आशुतोषची नजरानजर होत होती आणि सरतेशेवटी फेअरवेल संपला. सर्व आपल्या घरी जायला निघाले. आरोही व आशुतोषनेही एकमेकांचा निरोप घेतला व परीक्षेच्या पेपरच्या वेळी भेटूया हे आश्वास एकमेकांना दिलं. बघता बघता परीक्षेचा दिवस आला. आरोही व आशुतोष एकमेकांना भेटले. पण आपण पेपर संपला की बोलू, ऑल द बेस्ट बोलून आशुतोष त्याच्या वर्गात गेला व आरोही पण तिच्या वर्गात गेली. प्रत्येक पेपरनंतर दोघे 5-10 मिनटं भेटायचे व मग घरी जायचे. आणि पाहता पाहता परीक्षेच्या लास्टच्या पेपरचा दिवस उजाडला आणि सर्वांना पेपर चांगले गेले म्हणून सर्वजण खुश होते. मग आरोही व आशुतोष ग्रुप त्यांच्या ठिकाणी एकत्र बसले. मज्जामस्ती करत करत कोण कोण सुट्टीत कुठे कुठे जाणार हे सांगायचं लागले. आरोही पण बोलली, मी माझ्या फॅमिलीबरोबर फिरायला जाणार आहे कुठेतरी. आशुतोष बोलला, मी या सुट्टीत कुठेतरी जॉब बघणार आहे. मग सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. आशुतोष आरोहीला बोलला, खूप मज्जा कर सुट्टीत आणि घरी आली की आपण भेटूच. काळजी घे स्वतःची. चल बाय. तेव्हा आरोही त्याला म्हणाली, तूही तुझी काळजी घे. बाय आशू. आज ती त्याला भेटणार होती. ती जरा लवकरच उठली. आजची सकाळ तिला रोजच्यापेक्षा वेगळी वाटत होती. पटापट आवरत छानसा ड्रेस घालून मस्त अशी तयार करून ती बाहेर पडली. भेटीची वेळ सकाळी 9ची ठरली होती. उगीच लेट नको व्हायला, त्याला वाट नको बघायला म्हणून ती जरा लवकरच निघाली. ठरलेल्या ठिकाणी ती वेळेच्या आधीच पोहोचली. तिची नजर त्याला शोधत होती, पण तिला काही तो दिसत नव्हता. मनात थोडी भीती जाणवली, पण घड्याळाकडे नजर गेल्यावर कळालं की अजून 15 मिनटं बाकी आहेत 9 वाजायला. ती वाट बघत बघत एका बाकावर बसली. आज खूप दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती म्हणून भेटीची व एकमेकांना बघण्याची आतुरता खूप वाढली होती. वाट बघता बघता ती आपल्या विचारांच्या स्वप्ननगरीत बुडाली. ती त्याचाच विचार करत होती. आल्यावर एकमेकांनी कसे व काय बोलू, एवढ्या दिवसांनी एकमेकांना भेटणार. अचानक तिच्या कानावर आरोही आरोही अशी प्रेमळ हाक पडली आणि ती स्वप्नातून भानावर आली तर तिची नजर त्याच्यावर खिळली. त्याची व तिची नजर झाली. थोड्याच वेळात त्याने तिला घट्ट मिठी मारली. ती त्याला विचारू लागली, माझी आठवण आली की नाही? त्यावेळी तो बोलला, अगं वेडे, तुझी आठवण काढायला तुला मी विसरलेत कधी? तू तर माझा श्वास आहेस. त्याचे शब्द ऐकून तिचे डोळे भरून आले. त्याने अलगदच तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, मी आलोय ना, मग रडायचं नाही. त्यावर ती म्हणाली, मी रडत नाही, हे आनंदाश्रू आहेत. आता मला सोडून कुठे जाऊ नकोस. आणि ती त्याला पुन्हा बिलगली. तर अशा प्रकारे आपली गोष्ट इथेच संपते. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.